बाळंतिणीने काय काय गोष्टी खाल्ल्याने बाळाला पोटात खूप जास्त त्रास होतो? अय्यो, हा प्रश्न आपण आपल्या सासू आणि आईकडून इतक्या वेळा ऐकलाय. बाळ रडतंय म्हणजे तूच काहीतरी चुकीचं खाल्लंय. बाळाला गॅसेस झाले म्हणजे तूच काहीतरी चुकीचं खाल्लंय. बाळाला जेवण पचत नाहीये, मुडशी झालीये, शी मध्ये फरक झालाय म्हणजे तूच काहीतरी चुकीचं खाल्लंय. आणि प्रत्येक वेळेस आया मला हा प्रश्न विचारतात, की एक्झॅक्टली मी खाल्लेल्या कोणत्या कोणत्या गोष्टींच्या बाळाच्या पोटावरती परिणाम होऊ शकतो. चला डिटेलमध्ये जाणून घेऊयात. गेल्या 18 वर्ष झाले मी नवीन मदर्स, प्रेग्नेंट लेडीज यांच्याबरोबर काम करते आणि यांच्याबरोबर काम करताना मला एक खूप महत्वाची गोष्ट कळली आहे. ती म्हणजे आपण जे काही शिकतोय, समजतोय हे एका साईडला, पण लोक जेव्हा त्यांचे सजेशन बंबाड करतात तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये त्रास होतो. तुमच्या मनात पडलेल्या काही कोर प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर आधी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपण पुढे जाऊयात. पहिली आणि महत्वाची गोष्ट, आईच्या जेवणातूनच डायरेक्ट ब्रेस्ट मिल्क बनतं का? नाही. असं होत नाही की तू पालक खाल्ले म्हणजे हिरवं दूध निघाले, तू गाजर खाल्ले म्हणून रेड दूध निघाले, असं काही होत नाही. पण यस, आई जे काही खातीये त्याच्यातून कॅल्शियम, आयर्न, एनर्जी, प्रोटीन हे जे काही मिळतंय ना, ते न्यूट्रियंट्स वापरूनच बाळासाठी दूध तयार होतं. म्हणजे आईचं न्यूट्रिशन कॉम्पोनंट आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं. पण काही काही गोष्टी अशा असतात ज्या पोटात गेल्यानंतर जेव्हा पचतात तेव्हा गॅसेस रिलीज होतात. मी खूप ऑनेस्टली तुम्हाला सांगते, ऍज अ न्यूट्रिशनिस्ट, प्रत्येक गोष्ट जी तुम्ही खाता ती पोटाच्या आतमध्ये जाते आणि ती पचताना ऍटलीस्ट 3 ते 5 प्रकारचे गॅसेस रिलीज होतात. तुमच्या पोटात पण आणि बाळाच्या पोटात. हे गॅसेस आपण कसे बाहेर काढतो? आपण वॉशरूमला जाताना गॅसेस बाहेर काढतो किंवा जनरली गॅसेस पास करतो किंवा ढेकर घेतो. बाळ पण एक्झॅक्टली ह्याच पद्धतीने गॅसेस बाहेर काढतो. पण काही काही गोष्टी अशा आहेत ज्या खाल्ल्यामुळे जर तुम्ही टू मच क्वांटिटीत खाल्ल्या तर बाळाला त्रास होऊ शकतो. किंवा जर तुमच्या बाळाला खूप जास्त त्रास होत असेल तर यापैकी काही गोष्टी तुम्ही थोडे दिवस जर टाळल्या तर त्याचा बाळाला मदत होऊ शकते. म्हणून आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये त्या सगळ्या जेवणाच्या आयटम्स बद्दल बोलणार आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट, दूध. मी तर दिवसाला 3 ग्लास दूध पिते, दुधाने बाळाला त्रास होतो. जर तुमच्या बाळाला लूज मोशन्स होत असतील, टू मच गॅसेस होतोय, टू मच कॉलिक होतंय, पोट खूपच कडक होतंय, बाळाला सहनच होत नाहीये, प्लीज दुधाचं प्रमाण कमी करा. जर तुम्ही टू मच दूध घेत असाल, आयडियली आपण म्हणतो 2 मग दूध छोटे आईसाठी खूप झाले, पण सकाळी 1 ग्लास, दुपारी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास, असं अगदी खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही दूध घेत असाल तर दूध पचताना बॉडीत जे गॅसेस रिलीज होतात त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाचं कॉलिक, लूज मोशनचे वाढू शकतो. दुसरी एक गोष्ट, एक कन्सेप्ट असते ज्याला आपण म्हणतो लॅक्टोज इनटॉलरन्स. दुधात एक प्रकारचं कॉम्पोनंट असतं ज्याला आपण लॅक्टोज म्हणतो, की ते पचवते, म्हणजे एक प्रकारची साखर असते ती दुधातली. ते पचवण्यासाठी जी प्रोसेस होते त्या प्रोसेसचा कधी कधी बाळाला रिॲक्शन म्हणून गॅसेस होऊ शकतात. म्हणून दूध आणि दुधाचे पदार्थ जो तुम्ही डाएटमध्ये खूप जास्त घेत असाल आणि बाळाला त्रास होत असेल तर प्लीज ते पदार्थ कमी घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, जमिनीच्या खाली जे काही उगतंय ते तुम्ही कच्चं नाही खाऊ शकत. काय काय उगतं जमिनीच्या खाली? बीटरूट, मुळा, नवलकोल, लाल मुळा, शेंगदाणे म्हणजे शेंगा, हे सगळं जमिनीच्या खाली उगतं की नाही? कांदा, बटाटा, या गोष्टी तुम्ही खूप जास्त नाही खाऊ शकत. रादर कच्च्या नाही खाऊ शकत. खूप साऱ्या जणांना कच्चा कांदा खायचा असतो, सॅलेड खायचं असतात. तुम्ही सॅलेडमध्ये टोमॅटो घेऊ शकता, तुम्ही सॅलेडमध्ये काकडी घेऊ शकता, पण जमिनीच्या खाली उगवणारं म्हणजे गाजर, बीटरूट, मुळा हे जर तुम्ही काही घेतलं तर तुम्हाला कंपल्सरी त्याला वाफ घेऊन मगच घ्यायला पाहिजे. जमिनीच्या खाली उगवणारी कोणतीही गोष्ट जर तुम्ही कच्ची खाल्ली तर त्याचा बाळाला खूप जास्त त्रास होऊ शकतो, म्हणून त्याची तुम्ही काळजी घ्या. सॉरी, तिसरे कट कर. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही कोणतीही जमिनीच्या खाली उगवणारी गोष्ट जर खाणार असाल तर किंचित तुपावरती त्याला परतवायचंय, किंचित एक स्टीम किंवा वाफ द्यायची त्याला आणि मगच तुम्ही ते बाळाला देऊ शकता. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट, स्पायसी गोष्टी खाल्ल्याने बाळाला त्रास होतो. म्हणजे कित्येकही वेळा बाळ उलट्या जास्त काढतं, बाळाला बाईल रिलीजचा त्रास होतो किंवा बाळाला पोटाला मुरड पडते. जर तुम्ही खूप जास्त तिखट, चमचमीत, तेलकट, तुपकट, तळलेलं खात असाल तर ह्याने बाळाला त्रास होतो. थोडक्यात काय माहितीये का, एक बाळंतिणीची बॉडी ही सेन्सिटिव्ह झालेली असते. अख्ख्या बॉडीचं
कॉम्पोजिशन, मेटाबॉलिझम सगळं बदलतं. त्याच्यावरती तुम्ही खूप ऍक्टिव्हिटी करत नाहीये, तुम्ही एक जागी बसून आहात, त्याच्यामुळे पण तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो. जर तुम्ही खूप तिखट खाल्लं ज्याने तुम्हाला पित्त होतंय, तर बाळाला पण त्याने पित्त होतं आणि बाळाला पण त्रास होऊ शकतो. तुम्ही शिळं ताक किंवा दही नाही घेऊ शकत. शिळं ताक आणि दही म्हणजे काय? आज सकाळी लावलंय तुम्ही दुपारी घेताय चालेल, काल रात्री लावलंय तुम्ही सकाळी घेताय चालेल, पण 2 दिवस जुनं ताक किंवा 2 दिवस जुनं दही तुम्ही लोक नाही घेऊ शकत. कारण ते आंबट पडतं, चिकट होतं आणि त्याचा तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास झाला तर बाळाला पण त्रास होऊ शकतो. पण लोक या गोष्टीला उलटं घेतात की ताक आणि दही हे बाळंतिणीने घेऊच नये. आयडियली असं नाहीये. ताक आणि दही जर बाळंतीण घेत असेल तर त्याचा तिला खूप जास्त मदत होते दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. म्हणून ताक आणि दही घ्यायचं का? घ्यायचं. शिळं ताक आणि शिळं दही बाळंतीण नाही घेऊ शकत, ते अलाउड नाही. पुढची महत्वाची गोष्ट, अगदी आंबट फ्रूट बाळंतीण नाही घेऊ शकत. म्हणजे काय? परत एकदा सांगते. व्हिटॅमिन सी वाले सगळे फ्रूट तुम्ही खायला पाहिजे. संत्र, मोसंब, चेरी, बेरी, स्ट्रॉबेरी, किवी, त्याच्यानंतर पेरू, हे सगळं बाळंतिणीने खायला पाहिजे. म्हणजे रोजचं एक तरी फळ बाळंतिणीच्या पोटात गेलं पाहिजे, ज्याच्यात व्हिटॅमिन सी खूप चांगलं असतं. कारण व्हिटॅमिन सी मुळे, जसं मी तुम्हाला ताक आणि दह्याचं सांगितलं, प्रीबायोटिक प्रोबायोटिक मिळतं, बाळ आजारी नाही पडत, तसं आंबट फळं खाल्ल्यामुळे तुमच्या दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, बाळ आजारी नाही पडत, बाळाच्या बॉडीतलं आणि आईच्या बॉडीतलं आयर्नचं ऍब्झॉर्प्शन इम्प्रूव्ह होतं. कारण ब्लिडिंग होतं, हिमोग्लोबिन कमी होत असतं, म्हणून पण तुम्ही लोकांनी व्हिटॅमिन सी वाले फ्रूट घ्यायलाच पाहिजे, याची खूप जास्त मदत होते. पण पेरू खाताय तो गोड असला पाहिजे, संत्र खाताय आंबट चिंचाच खात बसले असं काही करायचं नाही. सो ही व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स जे असतात ना, ते बेसिकली आंबट नाही पाहिजे, गोडावावाली पाहिजे, तर ते तुम्ही घेतले पाहिजे. शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट जी किंचित जपून खायची, कॉलीफ्लॉवर. सो कॉलीफ्लॉवर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळे, किंवा फुलावर ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे पण गॅसेस कधी कधी खूप जास्त होतात. म्हणजे मुळ्याची भाजी आणि कॉलीफ्लॉवर यामुळे गॅसेस खूप जास्त होऊ शकतात. ऑन द अदर हँड ब्रोकोली जे आपण म्हणतो, ज्याला आपण हायब्रिड कॉलीफ्लॉवर म्हणतो किंवा हिरव्या रंगाची विदेशातून आलेलं कॉलीफ्लॉवर म्हणतो, हिरवं कॉलीफ्लॉवर किंवा ब्रोकोली आपण जे म्हणतो, इट्स अ व्हेरी रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. ते तुम्ही बाळंतिणीसाठी वापरलं गेलं पाहिजे. म्हणून या ज्या 5 गोष्टी तुम्ही शिकलात, या गोष्टी टाळा. कारण या 5 गोष्टी जर बाळंतिणीने खाल्ल्या तर त्यांनी बाळाला नक्कीच त्रास व्हायचे चान्सेस असतात. आणि जर तुम्ही लोकांनी थोडीशी काळजी घेतली तर बाळाला पण त्रास नाही होणार आणि आईला पण त्रास नाही होणार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्ही यापैकी कोणती गोष्ट खात होता का? जर खात असाल तर मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि प्लीज ती बंद करा. शेवटची आणि महत्वाची गोष्ट जी या 5 मध्ये येत नाही, तूप बदबदून खाऊ नका. त्यांनी बाळाला त्रास होत नाही पण आईला त्रास होतो. आईचं वजन जर टू मच वाढलं, स्पेशली कमर्शियली मेड तूप असेल तर तुम्ही घरी बनवलेलं तूप वापरत असाल, म्हणजे काय, दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्यावरचं लोणी, लोण्याचं तूप, जर ह्या वे मध्ये बनलेलं तुमचं तूप असेल तर ते तूप तुम्ही बाळंतिणीला देऊ शकता, त्याचा खूपच जास्त फायदा होतो. पण अदरवाईज जर तुम्ही तूप खूप जास्त देत असाल जे कमर्शियली किंवा मार्केट बेस्ड असतं, तर ते थोडंसं त्रासमय असतं. मायदुजामध्ये आपण स्पेशली शेतकऱ्यांकडून बनवून घेतो वैदिक पद्धतीचं तूप बाळंतीण आणि पिल्लूंच्या जेवणासाठी. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी ते फोटो टाकते, तुम्ही मायदुजा.com वरून घेऊ शकता. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी. बाय बाय.